रामकृष्ण हरी माऊली. आज मी गावरान स्टाईलमध्ये पिठलं भाकरी बनवते आणि आई रानामधून आली. अगोदर आल्यानंतर तिला मी कोरा चहा बनवून दिला. कोरा चहा ती पितेच आणि नंतर भाकरी बनवायला चालू केलं मी. आईची कोणतीच मदत न घेता मी गावरान पद्धतीनं पिठलं आणि भाकरी बनवते. आणि भाकरी बनवण्यासाठी अगोदर बघा मी पीठ चाळून घेतलं आहे. जर पीठ नाही चाळलं तर त्याच्यामध्ये चोथा राहतो आणि छान पिठामध्ये पाणी टाकतं आणि आता हे पीठ व्यवस्थित पाण्यामध्ये तिंबून घेणार आहे, मी मळून घेणार आहे. आणि चालू झाली आहे बघा माझी प्रोसेस. छान असं पाणी टाकून मी पिठाचा गोळा बनवून घेतला. भाकरी बनवताना पिठामध्ये एकदमच पाणी टाकायचं नसतं, थोडंसं पाणी घालून असा गोळा बनवून घ्यायचा असतो पिठाचा आणि नंतरच छान भाकरी होते बघा. आणि नंतर भाकरी थापायला पण मी चालू केलं आणि बघा एका हाताने मी भाकरी थापते. आज थोडंसं काहीतरी साधं जेवण बनवायचं म्हणून ठरवलं होतं मी पिठलं भाकरी बनवायचं. त्यासाठी मी कोणती रेसिपी पण बघितली नव्हती. जसं मला जमतं, जसं माझ्या आईने मला शिकवलं तसंच मी साध्या पद्धतीनं पिठलं आणि भाकरी बनवते. आणि माझी भाकरी छान थापून झाली होती बघा आणि तव्यावर लगेच टाकली मी. तवा पण छान असा गरम झाला होता आणि भाकरी बनवायला स्टार्ट झालं होतं बघा माझं. छान तवा तापल्यामुळं भाकर पण छान फुगत होती आणि किती छान भाकरी फुगली आहे बघा, एकदम टंब भाकर फुगली आहे. आणि माझ्या हातून असं काही तर चांगलं झालं तर बरं, नाहीतर माझ्या आईचं चालूच होतं माझ्या मागं काहीतर हे असंच केलं ते तसंच केलं. आणि तिला घाबरूनच मी मन लावून स्वयंपाक करत असते, नाहीतर तिचं परत बोलणं खावं लागतं. आणि छान माझी भाकरी फुगली होती आणि भाजली देखील होती बघा. तर अशी भाकरी आणि पिठलं कोणाकोणाला बनवायला आवडतं ते देखील मला सांगा. आणि कोणाकोणाला स्वयंपाक बनवण्यात इंटरेस्ट आहे ते पण मला कमेंट करून सांगा. कारण मला स्वतःला स्वयंपाक बनवण्यात खूप इंटरेस्ट आहे आणि मला सगळ्या गोष्टी जमतात, पण मला माझ्या आईने सगळ्या गोष्टी शिकवल्यात. त्याच्यामुळं मी एवढं सगळं स्वयंपाक परफेक्ट बनवते. आणि ह्या भाकरी आहेत त्या पण मला आईनं शिकवल्यात. जेव्हा मी स्वयंपाक बनवत असते तेव्हा माझी आई माझ्याजवळच बसलेली असते. जरी माझी काय चूक झाली तर आई मला लगेच सांगते, ते असं नसतं, ते तसं करायचं असतं. म्हणून मला कोणत्या गोष्टीची काळजी राहत नाही आणि म्हणूनच माझा स्वयंपाक देखील खूप छान होतो. आणि माझी लास्टची भाकर चालू होती बघा ही, आणि ती देखील छान अशी झाली होती. किती छान पापड आला आहे बघा त्याला. आणि नंतर गरम तव्यामध्येच मी पिठलं बनवण्यासाठी मिरच्या तळून घेत होते बघा. थोडंसं तेल टाकलं आणि मिरच्या तळून घेतल्या तर मी त्याच्यामध्ये. आणि नंतर बारीक कांदा देखील कापून घेतला. जर पिठल्यामध्ये कांदा भरपूर टाकला नाही तर पिठलं टेस्टी होत नाही, त्याच्यासाठी मी भरपूर कांदा कापला होता. आणि छान असं बेसनचं पीठ देखील चाळून घेतलं होतं बघा. आणि लगेच फोडणी पण द्यायला चालू केली. तेलामध्ये अगोदर मी जिरं, मोहरी, कढीपत्ता छान असा परतून घेऊन त्याच्यामध्ये लगेच कांदा टाकला होता. आणि कांद्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलं जेणेकरून कांदा लगेच भाजतो. आणि हळद टाकली आणि लसूण, हिरवी मिरची आणि शेंगाचा कूट बारीक करून मी कांद्यामध्ये टाकला होता आणि तो देखील छान असा भाजून घेतला आहे बघा. कांदा, शेंगाचा कूट सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बेसनमध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये मी ओतलं बघा. आणि छान अशी फोडणी बसली होती आणि सगळं एकदम मिक्स करून घ्यायला लागली आहे मी. कांदा आणि शेंगाचा कूट त्या बेसनामध्ये मिक्स व्हायला लागला आहे. बेसन मिश्रणामध्ये टाकल्यावर कंटिन्यू हलवत राहिलं होतं बघा मी, कारण की ते खाली चिटकत होतं थोडंसं बेसन आणि त्याच्यामुळं मी सारखं हलवत होते त्याला. जेवढं मी अगोदर बेसनमध्ये पाणी टाकलं होतं ना ते तेवढंच होतं बघा. आणि ते पण पाणी आटलं होतं. त्याच्यानंतर मी अजून पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि पिठलं बघा छान अशा त्याला बुडबुडे येत होत्या पाणी ओतल्यामुळं. आणि नंतर थोडंसं शिजत आल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर टाकली आणि ही आमच्या रानातनं आणलेली कोथिंबीर होती. आणि छान असं ते मिक्स करायला लागले मी. आणि आपल्या इकडं गावाकडं असं पिठलं भाकरी बनवल्यावर छान अशी जेवणाची मज्जा वेगळीच असते. आणि त्याचसाठी मी आज पिठलं भाकरी बनवलं होतं आणि किती छान झालं आहे बघा. अशा पिठल्यातनं छान गरम गरम वाफा येत होत्या, लगेच खावंसं वाटत होतं. आणि मी ताट पण बनवलं बघा लगेच. छान असं पिठलं ताटामध्ये घेतलं आणि खायला चालू केलं होतं. एका साईडला कांदा, भाकरी आणि हे पिठलं घेतलं होतं बघा. असं काय छान झणझणीत जेवण असल्यावर भूकच आवरत नाही, त्यासाठी मी कोणाचा आज विचार केला नाही आणि मी एकटीनं चालू केलं होतं जेवायला. छान ताट वाढून घेतलं आणि चालू केलं बघा खायला मी. कोणाकोणाला पिठलं भाकरी खायला आवडतं मला नक्की सांगा. आणि पिठलं भाकरीचं जेवण माझं पूर्ण झालं.